बाबा गाडी खाली पडली बाई. डायरेक्ट ना बघ ना ते बाई. आम्ही उठलेलो आहे आता आणि टाइम काय रे? 4:30 झालेत गाईस. सकाळी फुलट चाय झोपेत काही डोळे लाल झालेत माझे. सगळ्यांचेच लाल झाले पण लाल. मंदिरात कोण नाही आलं ना? मंदिरात नाही ओपन झालं. आम्ही पटकन दर्शन घेऊ आणि पटकन झोपून घेऊ. चला बाकी गाणे एक नंबर आहे. तर गाणे एक नंबर लावतो. काय नाही बाबा. चला आम्ही पिऊन घेतो. काय 15-20 मिनिट ओपन का बघा. ओपन का बघा किती. ठीक आहे 5 मिनिट मी चालू. चला काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपण जाऊन येऊ. मंदिरच्या आतमधला सीन गाईस. लाईन आहे काही. पाणी मारून राहिले गाईस. थंड राहिला मग थंड राहिला. गरम नको व्हायला जास्त म्हणून. आणि आता आम्ही लोक पिछे रह गया मूवी वाले. होईल आपलं दर्शन करून. होईल लवकर आता अजून चांगलं. बाई पाणी पडलं आता. चालू आहे बाय. चलेंगे होंगे तो लगेच दर्शन झालं. 5-10 मिनिटात दर्शन झालं. किती मिनिटं लागली दर्शनला? 10 मिनिटं. जास्तीत जास्त 10 मिनिटं माझ्या हिशोबाने. तर किती पटकन झालं बाई. वरतून तर ते लाईनीत आलं. दुसरं सोडता जात नाही ती बाई. काय बाई त्यांना काय प्रॉब्लेम होता. आम्ही गेलो तर डायरेक्ट दर्शनाला. एक नंबर VIP दर्शन बरं ना. फालतू किती नाही केलं आपण तिथं. VIP घेतला असता प्रॉब्लेम झाला असता. VIP घेतला असता तो. काहीच आता आम्ही घरी येतो. घरी बोलतो आपला रूम वर चालतो. काय बोलतात आपलं काय रे? हा नाही देते नाही. आपला पाया पडायला लवकर भेटला आम्हाला. दर्शन लवकर झालं. दर्शन लवकर झालं. 10 मिनिटात झालं. रूम मध्ये जाऊन दाखवायचं. झोपतो जायचं तिथं भेटतो. मग दाखवायचं काय तर. दाखवायला काही नाही राहिलं. आता झोपायची बारी आमची. जिंकले बाई. चला जाऊया. एक नंबर. गार्डन बघा. गार्डन बघा. गार्डन बघा. गार्डन बघा. गार्डन बघा. झोपून घेतो मी पण लवकर दर्शन आलं. VIP घेणार होतो आम्ही. पण एकदा बोलला नाही बघूया. अर्धा तासापेक्षा जास्त लागलं. अर्धा तासच नाही लागला. 10 मिनिटात झालं बाई. काय पटापट झालं. चल नशीब माझ्या मुलं. कोणासमोर मी पण बोलत होतो VIP नको घेऊ. थांबू थोडं वेळ बघू. मी बोललो नाही एवढा तर जाऊ. काय बोलला तू? मग बोल एवढी जाऊ. सगळ्यांना दिसत होती. मला पण दिसत होती बाई. मी बोल तरी पण लाईन मोठी दिसत होती ना ती. तरी पण पटापट झाली. चला सोडा आता काय करू. आता आम्ही जाऊन झोपतो. लवकर उठलेलं जाऊन झोपतो. गाईस आता आम्ही झोपतो. गुड नाईट. हाय गाईस. तर आम्ही आता उठलेलो आहे. झोपून संध्याकाळच्या टायमाला. आणि आता आम्ही निघतो. संध्याकाळचे 5:30. आणि आता आम्हाला निघायचं आहे दिल्लीला. किती बाई टाइम लागेल आपल्या हिशोब काय असेल. 48 किलोमीटर्स आहे. 4-5 तास तर लागेल. 4.5 तास पकडून चाललं लागेल. 4-5 तास पकडा. रात्रीचे 11 वाजेपर्यंत पोहोचव. आणि मग नंतर तिकडे जाऊन 1-2 दिवस थांबायचं. मस्त झोपून घ्यायचं. उठायचंच नाही. आम्हाला कॉल बिल पण नका करू. कॉल ना करू आम्हाला. मी मोबाईल सायलेंट मोडला करून झोपलेलो. माझ्या घरचा फोन यायला आले. याची झोप मोड झाली. खूप वेळा आले कॉल. यार आपण झोप अरे बाबा उठायला लय लागेल. बाहेर मस्त गरम वाटतं मला तर. एकदम गरम. हां चेकआउट करायचं थोडा आहे आता. आम्ही चेकआउट करून पण निघतो. अरे भाई रूमची लाईटिंग बिटिंग मस्त आहे. परफेक्ट. चला आता आपण काय राईट
13 फुल झाली बरं ना फुल झाली मार मार पुढं बरं पुढं येऊ दे येऊ दे बस 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 50 करतो 50 करतो आहे ना ना होईल होईल तुम्हाला ओके तर 1170 काय इकडचे गाव बघा काय वाटत नाही असं काय बाहेर आलोय काय रे नॉर्मल वाटत काय करायचं हे लोकेशन बघा गाईस त्यांची मदत करायला आले मी निवा शिव मंदिर मतलब शिवाजी बोलतोय भोलेनाथजीचा एक नंबर खरंच लोकेशन नंदीदेव पण हा चला काही चला त्यांच्या डोक्यावरती उचलून दिला आणि आता आपण निघूया तेव्हा मागे येत आहे काही तुम्ही बघायला असेल त्यांना गावा साईडचे नाही का आपल्या लाकडा बिकडा घेतो तसं काही ना काय गेलं तर तसं त्यांना पण पाहिजे होता तिथं कोण होता नाही उचलून देणार चला आपण निघूया आता मला जास्त लांब नव्हता पण हे मस्त आहे यार मला आवडलं एक नंबर आला का अरे बाबा एक एवढूच आहे बाई निघतात नाहीत मला केवढूच आहे काय नाही बाई मोर बघा मोर हे बघा इथं मोर आहे काय मस्त मोर आहे बसलाय रे शांतपणे बाबा गाडी खाली पडली बाई डायरेक्ट ना बघ ना वाचला तो बाई वाचला त्याला काय नाही आलं वाचला बघतो भाई नशीब नशीब भाई त्याचं नशीब आहे आर्यन काय घाण वाचला बघतो नाही गाडी खाली दगडाला डंपर आहे काय डोंगर दिसतोय ना डोंगर दगड एवढं मोठं दगड नाही वाटत डोंगर आहे बघ काय डोंगर आहे भाई समोर समोर घेऊन जातो लटकलाय काही लटकलाय काय पाणीपुरी खायला थांबल्या किती एकट्याच जाऊन बोलतो बघ ना अरे एकट्या मध्ये जाऊन बोलतो आणि आम्ही खायला थांबले जायच काही टाइमपास काहीच ट्रॅफिक किती आहे असते भाई एक दोन तास लागले असते एवढेच काय ट्रॅफिक आहे भाई काय बघ आई जवली आता काय ट्रॅफिक आहे यार वाटतं आमचा टाइम जाणार आहे इकडं खूप एक दोन तास मला असं वाटतंय ट्रॅफिक मध्येच ट्रॅफिक मध्ये टाइम जाणार आहे वाटतं गाईस याच्या मागे गांजा भेटतो बाई त्याच्या मागे गांजा भेटतो कोणता लोकेशन काय रे हो काय सांगता येत नाही लोकेशन माहित नाही गाईस आम्ही इथं पाणी घ्यायला आलोय जर माहित पडलं इथं गांजा पण विकतात आम्हाला विचारलाय का नाही हा बोलतो पाहिजे आम्हाला विचारलं पण गांजा कुठे भेटतो बाई आम्ही बोललो माहित नाही बघ
मला वाटलं आम्ही पण यूज करतो मध्ये घेतो का काय. आम्ही बोललो नाही रे बाई, हे दुकानाच्या मागेच चाललंय बाई गांध्या बिंदा. तर आपला हायवे पकडून आपण निघूया. किती गाड्या अजून येत आहे. आम्ही थांबलो ऑफिस, ब्रेक घेतलाय. त्यावेळेला तर आम्ही ब्रेकच घेतो. थांबून 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 आरामशी काही टेन्शन नाही. टोलगेट, टोलगेट आहे गाईस. ट्रॉफिक ट्रॅफिक लागली गाईस आम्हाला. ट्रॅफिक, किती ट्रॅफिक आहे. खाली पण ट्रॅफिक लागली, इथं पण ट्रॅफिक आहे. सगळ्याला ट्रॅफिक लागून राहिली. शिट, काय मतलब नाही यार. ट्रॅफिक मध्ये फसणार आहे आम्ही. किती लांब पण ट्रॅफिक आहे. तर गाईस आम्ही आता पुढे येऊन थांबलोय. आमचा मित्र जो येणार होता तो ट्रॅफिक मध्ये अटकलाय माझ्या हिशोबाने. त्या आधी थांबायला लागेल आम्हाला. ट्रॅफिक खूप जास्त आहे. मिनिमम 3 किलोमीटर 4 किलोमीटर आहे. बाईकवाल्यांना तर इझी आहे. आम्ही निघालो आता, तरी पण थांबायला लागेल. किती टाइम लागेल काय माहिती. मोठ्या मोठ्या ट्रक आहे रे, सगळ्या मोठ्या ट्रक आहे, सगळ्या मोठ्या ट्रक. किती जात आहे बघा, सगळ्या मोठ्या ट्रकच आहे. म्हणून थांबायला लागतं आम्हाला पण. हो 5-10 मिनिटं जाईल आमचा. अर्धा असंच जाईल. आफ्टर 6 years भाई बहुत साल के बाद मिला हूँ मैं First time. दोनों जन को. फर्स्ट टाइम हाँ, वो भी पहली बार. मेरा गला बैठ गया भाई. मेरे तब बेंचों वापस घूम के आना पड़ेगा अभी हमको. गेट देखने के बाद आवाज दिया तब मैं आजान दिया. भाई साहब हम लोग भाई रुकता ही नहीं हम लोग के लिए. आगे आगे भाग रहे हैं. पूरा कितना घूमना पड़ रहा है हम लोग का शहर. 15 किलोमीटर लांब आले. काय कुठून आले तुम्ही? हाँ यार हम लोग भी नीचे चढ़ गए यार. नीचे याला बोला खास नाही मी वरूनच आलो. मी पण तेच बोलतो. म्हणजे खासून वरती चढला आम्ही. बहुत लफड़ा हुआ, बहुत लफड़ा हुआ. मिलके अच्छा लगा. ओरिजिनल बंदूक लग रही है. कैसा लग रहा है इतने टाइम बाद पहली बार आके, फर्स्ट टाइम आके बहुत सही लग रहा है. बताओ हमें. गाइस आता आम्ही रूम वरती पोहोचलेला आहे. आणि आल्याला आपला फेवरेट चॅनल सब सोनी सब आणि शो आपला तारक मेहता जे आपल्या सगळ्यांना आवडतो. भाई आम्ही जिथं पण गेले ना ते लोक थोडंफार मराठी बोलत होते. काय रे आले थोडंफार. भाई गोलगप्पे विकणारा पण मराठी बोलतो, पाणीपुरी विकणारा तो बोलते भाई हम लोग तारक मेहता देखते. भाई तारक मेहता भाई रुबाब आहे भाई. अरे पूर्ण इंडिया बघते, खतरनाक. तर काही आम्ही आता पोहोचलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ इथं संपला. चला बाय.